नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभराय, जय जयराव. तर आता आपण जावीर सरांच्या घरी आलेलो आहेत. तर त्यांचं जे शिल्पकार आहेत, त्यांचे वडील आहेत. तर आता आपण चला बघूयात आपण. तर मित्रांनो, हेच काश्य शिल्पकार आपल्या खरसुंडीमध्ये, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली येथे आहे. मित्रांनो, अवश्य भेट द्या तुम्ही पण. तर चला, जावीद सर आहेत. तर त्यांनी आपल्या जे लाकडापासून जे कलाकृती साकारलेली आहे ते आपण आज त्यांच्या शिल्प शाळेमध्ये बघण्यात आलेलं आहे. तर सर, आधी आपल्या राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनल वरती मनापासून सरसे स्वागत. तर आपल्या चॅनलला आधी ओळख करून द्या. नमस्कार, मी रमेश जावीर, जावीर काष्ट शिल्प चित्र संग्रहालय खरसुंडी. आज आमच्या संग्रहालयाला राजमुद्रा युट्यूब चॅनेल म्हसवड यांनी सदिच्छा भेट दिलेली आहे. मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो. हे संग्रहालय 2018ला स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं आणि माझा मुलगा चित्रकार सुधीर रमेश जावीर याची ATD GD आर्ट आहे, इतकं शिक्षण झालेलं आहे. आणि त्यांची पेंटिंग्स, काही त्यांच्या मित्रांना दिलेली काही पेंटिंग्स, महाराष्ट्रातील नवोदित चित्रकारांची पेंटिंग्स या संग्रहालयात लावण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर मी रयत शिक्षण संस्थेत 34 वर्ष इंग्रजीचं अध्यापन केलेलं असून. तर चला मित्रांनो, आता आपल्याला सर त्यांच्या शिल्पकार आहेत ते त्यांची थोडीशी माहिती देत आहेत. तर आपल्या राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करायचा. तर सर, आपल्या चित्रकला आहेत, शिल्प आहेत, तर त्याची थोडीशी माहिती द्या. काष्टशिल्प कला ही दुर्मिळ होत चाललेली कला असून, तर ही कला आदिवासी लोक करतात. तर झाडांच्या मुळाखोडामध्ये जे नैसर्गिक आकार शोधले जातात त्याला काष्टशिल्प असं म्हणतात. या काष्टशिल्पामध्ये फार कमी कलाकार तुम्हाला पाहायला मिळतील. तर या ठिकाणी हे सिंहावलोकन काष्टशिल्प आहे. तर हे मला वाई जिल्हा सातारा वाखारीमध्ये सापडलं. तर 1995ला कराड येथे अखिल भारतीय साहित्य संमेलन भरलं होतं आणि त्या ठिकाणी विनायक पलुसकर नावाच्या व्यक्तीचं काष्टशिल्पाचं प्रदर्शन भरलेलं होतं आणि मी त्यांची थोडी मुलाखत घेतली. त्यांनी सांगितलं की मी बँकेत क्लर्क आहे आणि छंद म्हणून काष्टशिल्प ही कला जोपासली. मग मी थोडा विचार केला, एक बँकेतला क्लर्क जर करत असेल, मी तर शिक्षक आहे, म्हणून एक छंद म्हणून फावल्या वेळात हे काष्टशिल्प शोधलेले आहेत. आज रोजी माझ्याकडं 300हून अधिक अशी पक्षी, प्राणी, मानवी आकारातील काष्टशिल्प आहेत. आणि 2021 मध्ये या आमच्या संग्रहालयाची इंडियाज वर्ल्ड रेकॉर्ड म्हणून विशेष नोंद झालेली आहे. त्याचबरोबर एक साहित्य वर्तुळामध्ये, साहित्य लेखन वर्तुळामध्ये हिंगणगाव जिल्हा सांगली येथील काही लोकांनी इथं हिंगणगाव मित्रमंडळ यांनी सदिच्छा भेट दिली आणि मला उत्कृष्ट काष्टशिल्पकार कलाकार म्हणून त्यांनी पुरस्कार दिलेला आहे. तर मित्रांनो, आता आपण सरांची माहिती घेतलेलीच आहे. तर त्यांनी शिल्प एक झाडाच्या फांद्या असेल, बुडका असेल, त्याच्यापासून आदिवासी जमात असते, ते जंगलामध्ये राहून हे लाकडाचा घेण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्या सरांनी हे शिल्प त्यांच्या संग्रहालयामध्ये आज ते जोपासत आहेत. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, खूप सुंदर असे लाकडापासून पक्षी,
बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आज त्यांचेच चिरंजीव आज सुधीर जावेद यांनी पेंटिंग, खूप सुंदर अशी पेंटिंग साकारत आहेत. त्यांच्या कलाकृतीतून आज ते नॅशनल अवॉर्ड त्यांनी जिंकलेले आहेत. तर तुम्ही समोर बघू शकता. तर सुधीर सर, कसं वाटतं आज तुम्ही आज एक कलाकार म्हणून आज चित्रकला हे जोपासत आहेत? त्या चित्राची माहिती दे. पेंटिंग मध्ये माहिती नाही. प्रथम तर मित्रांनो, सुधीर सर आपल्याला त्यांच्या पेंटिंग बद्दल थोडीशी माहिती देत आहे. तर आपण ते जाणून घेऊया. तर सर, पेंटिंग आज आपण किती वर्ष झालं कला म्हणजे जोपासत आहे? मी 2012ला शांतिनिकेतनमधून कला विषयामधून JD आणि DPED मी पासआउट झालो. साधारण 6 वर्षाचा माझा एक्सपिरियन्स आहे कॉलेजमध्ये. आणि त्याच्यानंतर आम्ही स्वतःची आर्ट गॅलरी म्युझियम इथं काढलेलं आहे. तर ह्या आर्ट गॅलरी म्युझियम मध्ये जवळजवळ माझे 200-300 पेंटिंग आहेत. शिवाय माझ्या मित्रांचे काही पेंटिंग आहेत. तर या 6 वर्षाच्या शिक्षणामध्ये माझ्या अनुभवामध्ये मला नॅशनल लेवलला 3 वेळा माझे पेंटिंग सिलेक्शन झालेले आहेत. शिवाय माझं एक पेंटिंग लंडनच्या गॅलरीमध्ये गेलेलं आहे, टोर्सो या सिटीमध्ये. आणि एका पेंटिंगला, आता हे जे पेंटिंग आहे, तर ह्या पेंटिंगला मला नॅशनल लेवलला गोल्ड मेडल मिळालं आहे. तर सर, आपलं शिक्षण किती झालेलं आणि शिक्षण कुठे झालं? माझं शिक्षण ATD GD आर्ट DPED कला विश्व महाविद्यालय शांतिनिकेतन. जय शिवराय, जय शंभर, जय जिजाऊ, जय भीम. तर आज आपण जावेद सरांच्या घरी आलो होतो. तर खूप सुंदर अशी पेंटिंग बघून आणि त्यांची शिल्पकला बघून खूप आनंद झाला. तर मित्रांनो, हे कला जोपासणं म्हणजे खूप, म्हणजे त्याला एक आतूनच ऊर्जा निर्माण करावी लागते. तर ही ऊर्जा कुणाला पण निर्माण होत नसते. तर आज तुमचं सर पेंटिंग आज गणेश रेकॉर्ड मध्ये असेल, नॅशनल लेवल असेल, ह्या अशा ज्या पेंटिंग असतात तर खूप दुर्मिळ असतात. म्हणजे आता तुम्ही बघताय बॅनरचं हे आलेले आहेत. बरोबर. त्याच्यामुळे कलाकाराला ती आपली एक मंच मिळत नाहीत, की आपली कला सादर करण्याचं साधन नसतं. तर आता ह्या धावपळीच्या कलियुगामध्ये आज तुम्ही ते कला जोपासले दोघांनी पण. खरंच तुमच्या कामाला माझा सल्यूट आहे. थँक्यू. तर सर, आज तुम्ही जे कला जोपासली, आज तुम्ही आपली ओळख झाली म्हणजे गेट टुगेदर. बरोबर. तर खूप सुंदर सरांचा स्वभाव आहे. सरांची माझी ओळख झाली आपल्या देवापूरचे महाविद्यालयामध्ये, म्हणजे आपल्या अण्णा कर्मवीर अण्णांचे संस्थेतून. तर तिथून त्यांनी शिक्षण घेतलं. तर सर, तुम्हाला शालेय जीवनामध्ये, तर आता सर पण आहेत. हो. सर, तुम्हाला म्हणजे असं काय वाटलं होतं की बाबा आपल्या मुलामध्ये की ही कला असेल, म्हणजे कधी मग तुम्हाला जाणीव झाली? तर DED ला अगोदर चित्रकला एका म्हणजे चौथीला असताना सकाळ तर्फे घेतलेल्या परीक्षेमध्ये त्याचा तृतीय क्रमांक आलेला होता. थोडं माझं एक स्वप्न होतं चित्रकार व्हायचं, पण आर्थिक दुर्बलतेमुळं ते काही स्वप्न मी त्यावेळेला करू शकलो नाही. पण माझा मुलगा सुधीरनं मात्र ते स्वप्न पूर्ण केलं. तर सुधीर 12वी आउट झाल्यानंतर DED ला प्रवेश घेत असताना प्रवेश मिळवण्यासाठी गेलो होतो आणि सांगलीला त्याला म्हणजे ATD साठी प्रवेश घेतला. तुम्ही ध्यास केला होता का? ध्यास तर काय, कला ही जन्मजात असते, उपजत असते. आणि कलाकार म्हणजे असं त्याला ती उर्मी गप्प बसू देत नसते, ती कुठेतरी मार्ग काढत असते. माझं म्हणजे चित्रकला तर माझी चांगलीच आहे आणि लेखनही केलं. तर होलिया माझा पहिला काव्यसंग्रह महाराष्ट्र शासनाच्या नवोदित लेखक अनुदानातून 1993ला प्रकाशित झाला. त्यानंतर वाजप हा कथासंग्रह आहे. तर हा कथासंग्रह 1997ला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार आहे. दलित वाङ्मय म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. त्यानंतर मी जपलेल्या कला, सप्तरंगी कला म्हणून ललित लेख पुस्तक आहे. त्यानंतर आता माझं गुलामी जिनं हा कथासंग्रह येतोय. तर अशी आणि काव्यसंग्रह आहेत काही. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावरच्या कविता मी संपादित केलेल्या कविता आहेत. यामध्ये माझी कविता आहे आणि बॅरिस्टर PG पाटील यांची कविता आहे आणि त्याचबरोबर शिक्षक मित्रांच्या काही कविता आहेत.
परिवर्तनाचा नंदा दे, अशी माझी ही लेखन परंपरा आहे. आणि काष्टशिल्प या कलेकडे मी छंद म्हणून पाहतो. तर ही कला आणि माझ्या राहत्या घरामध्येच हे संग्रहालय उभारलंय. महाराष्ट्र शासनाला माझी विनंती असेल की अशा या संग्रहालयांना राजमान्यता द्यावी, अनुदानाच्या योजना निर्माण कराव्यात असं मनोमन वाटतं. तर स्वखर्चातून राहत्या घरामध्ये उभारणारी अशी काही संग्रहालये महाराष्ट्रात आहेत, तर आहेत. त्यांना पुनर्जीवन द्यावं असं मनोमन वाटतं. तर सर म्हणजे आता संग्रहालय उभा करायचं म्हणलं तर त्याला म्हणजे आर्थिक लागतच. तर असं म्हणजे तुमच्या अंदाजाने तुम्ही आता एक बॉडी बांधलीच असेल की एवढं असे room होय, पाहिजे होय. वगैरे असं म्हणजे काय त्याचं प्लॅन काय असतात? आता काय बघ का, हा छंद जीवाला लावी पिशे, मग यामध्ये खर्च किती येतो आणि याचा विचार खर्च म्हणण्यापेक्षा हा, हा, हा. क्षेत्रफळ असतं. हो, हो, हो. मांडणी असते मांडणी. हा. मांडणी मी माझ्या घराची तर संग्रहालयासाठी जी मांडणी असते त्या मांडणीनुसारच या संग्रहालयाची उभारणी केलेली आहे. आणि तर सर्व्हिसचा एकूण मिळालेला खर्च जागा विकत घेऊन हे संग्रहालय उभारलेलं आहे. आज या मोबाईलच्या युगामध्ये संग्रहालय म्हणजे माहीतच नाही. हास्याची बाब आहे असं नकळत बाब. पण असं असलं तरी संग्रहालय मग ते व्यक्तीचं असो नाहीतर आणखी कुणाचं असो, पण ही राष्ट्राची संपत्ती आहे. तर अशा संग्रहालयाला केंद्र शासनानं, महाराष्ट्र शासनानं उचित सन्मान करावा सन्मान द्या. किंवा आर्थिक योगदान म्हणजे मदत व्हावी असं मन वाटतं. तर मित्रांनो खूप सुंदर असं त्यांनी शिल्प म्हणजे आज जोपासतात. तर आज सुधीर सर आहे. सुधीर सर, आज तुम्हाला काय वाटतं की आज आपले पेंटिंग एवढ्या म्हणजे बाहेर इंडिया कंट्री सोडून गेलेले, तर तुमचा तिथला अनुभव काय? आता ह्या क्षेत्रात जर बोलायचं झालं, पेंटिंग क्षेत्रात साधारण मी 6 वर्ष या क्षेत्रात मी शिकलेलो आहे. कला विश्व शांतिनिकेतन येथे. जेवढं काम करेल तेवढं कमी आहे यात. काम खूप करावं लागतं. जेवढं काम करेल तेवढं त्यात रिझल्ट पुढे द्यावं लागतात पेंटिंगमध्ये. म्हणजे साधारण कुठल्याही स्पॉटवर जाऊन आपण ते पेंटिंग करू शकतोय. मग तो स्पॉट कुठला बाबा एखादा घाण असेल, घाण वगैरे बघायचं नाही. पुढचा स्पॉट आवडला त्या घाणी शेजारी जाऊन ते पेंटिंग करायचं. त्यातून रिझल्ट काढायचा आहे. आपल्याला पुढे जायचं आहे, ते पेंटिंग पुढे आपल्या प्रेक्षकांना मांडायचं आहे. प्रेक्षकांना ते पेंटिंग कसं वाहतंय हे दाखवून द्यायचं त्या पेंटिंग मधून. त्यामुळं पूर्ण बेभान होऊन सगळं त्यात काम करावं लागतं. तर सर या पेंटिंग मध्ये किती म्हणजे प्रकार किती आहे? पेंटिंग मध्ये कसं एक पोर्ट्रेट पेंटिंग म्हणजे व्यक्तिचित्र. व्यक्तिचित्र म्हणजे पुढे आपण एखादी व्यक्ती बसवून डायरेक्ट ऑन द स्पॉट आपण पेंटिंग करू शकतो, स्केच करू शकतो. दुसरी गोष्ट रचनाचित्र, कंपोजिशन. म्हणजे आपल्या एखादा समजा विषय दिला तर त्या विषयानुसार फुल्ली माइंडेड विचार करून ते पेंटिंग करू शकतो. आणि लँडस्केप म्हणजे निसर्गाचे. ऑन द स्पॉट जाऊन आपण त्या निसर्गाचा पेपरवर स्केच करून पेंटिंग करू शकतो. आता आपण बघतोय की सोशल मीडियावरती आपल्या रायगडाचं चित्र असेल, हो. गडकोट मोहीमचे चित्र असतात, हो. महाराजांचे चित्र असतात. तर ह्याच्या माध्यमातून म्हणजे तुम्हाला काय वाटतंय का बाबा हे चित्र म्हणजे त्याला एक चांगलं ग्रेड मिळावा? हो. आता कसं होतंय, आताचं सध्याचं जे युग आहे एआयचं युग आहे. आणि एआयच्या युगात एखादी व्यक्ती समजा म्हटलं की मला हे चित्र पाहिजे आहे, तर ते एआय किंवा कॉम्प्युटर लगेच ते तयार करून लगेच येते. त्यामुळे कसं होते, चित्रकारांची व्हॅल्यू थोडी कमी व्हायला, पण ऍक्च्युली जी मजा आहे ती चित्रकारांच्या कामातच मजा आहे. एआय हे कसं तात्पुरतं दाखवतोय, पण ते एआय पण पूर्ण आहे असं परफेक्टली दाखवत नाही. चित्रकारच आहे तसं ते दाखवू शकतो. आता आपण सर बघतोय की ब्लड पेंटिंग म्हणतात, ब्लड स्केच असतात. तर हे पण पेंटिंग बुक म्हणजे भरपूर त्याला मागणी असते. बरोबर. आता माझे पण मित्र आहेत काय पेंटिंग वगैरे बनवतात. भरपूर म्हणजे रेज्युरेशनला वगैरे मांडण्यासाठी घेऊन जातात. तर सर आपली काय म्हणजे अपेक्षा आहे का बाबा असं म्हणजे एखादं संस्थेनं किंवा शाळेमध्ये तर तुम्हाला बोलवलं किंवा आपली म्हणजे कला सादर करण्यासाठी हो. तर आपण माझे प्रात्यक्षिक पण शाळेमध्ये जाऊन बरेच ठिकाणी मला इन्व्हाइट केलेलं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जाऊन मी प्रात्यक्षिक दिलेलं आहे. आणि इथून पुढे जर कोणी बोललं तर मी जाऊ शकतोय, असं काही नाही. तर बघू शकता आपण सुधीर सरांना हा चित्रकलेचा म्हणजे चित्रकलेची आवड म्हणण्यापेक्षा त्यांनी ते स्वतःला वाहून घेतलंय त्याच्यामध्ये.
कारण का असा कलाकार कधी घडत नाहीये, त्याच्या मागे खूप म्हणजे संकट असतात, काळानुसार त्यांनी तोंड दिलेलं आज असतं. रोजी माझ्या चित्रांचे जवळजवळ 3-4 चित्रांचे माझे नॅशनल लेवलला सिलेक्शन झाले. आता जे पाठीमागे चित्र आहे त्या चित्राचे लंडनच्या गॅलरीमध्ये निवड झालेली आहे लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये. म्हणजे असे एकंदरीत माझा त्यातील प्रवास आहे. तर सर म्हणजे आता तुम्ही जे म्हणजे आपल्या देवापूरमध्ये शिकायला होता म्हणजे कितवी पर्यंत होता? मी तिथे 6वी पर्यंत असेल. जसे जसे आमच्या वडिलांचे बदली होत जाईल तसं तसं आम्ही प्रत्येक ठिकाणी नवीन नवीन शाळा आम्ही बघत गेलो. मग रयतमध्ये मी माझं साधारण 10वी पर्यंत शिक्षण झाले. 10वी नंतर मी 11-12 सायन्स केलं. पण लहानपणापासून वडिलांनी आम्हाला चित्रकलेत जरा थोडी आवड निर्माण करून दिली. त्यामुळे 11-12 सायन्स केलं मी. 12वी नंतर मला त्यात पुढचं काही जाणवलं नाही. ट्रॅक चेंज करून मी परत आर्ट ह्या विभागाकडे वळलो. तर सर आता नवीन जी पिढी आहे म्हणजे आता मोबाईलच्या आहारी गेलेली आहे, तर त्यांना तुम्ही काय म्हणजे मार्गदर्शन कराल की आता चित्रकला सोडून हा. वितरित खेळ त्याच्यामध्ये खेळामध्ये आहे. हा, जसं कसं ते ज्याला ज्याची आवड आहे बाबा, ज्याच्यामध्ये ज्याचं प्रावीण्य आहे त्यानं त्या गोष्टीमध्ये करिअर करायचं, असं माझं म्हणणं आहे. तर मित्रांनो सर खरंच तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. आज एक म्हणजे पेंटिंग असेल किंवा एक कलाकार असतो, कलाकारालाच कलाकाराची कदर असते. दुसरी गोष्ट म्हणजे काय असतं की हे म्हणजे पेंटिंग असेल, चित्र असेल, एक म्हणजे वस्तू म्हणजे संकुलांची वस्तू असतात, हे बोलतं करण्याचं काम तुम्ही करताय. म्हणजे निर्जीव मध्ये तुम्ही जीव घालण्याचा प्रयत्न करताय. आता काही म्हणजे चित्र आहेत, कलाकृती आहेत, हे खूप काही सांगून जातात. म्हणजे त्यांनी सांगण्याच्या आधी आपल्याला समजतं. बरोबर. तेवढं देवानं आपल्याला बुद्ध्या दिलेली असते, बाबा हा चित्रातून काय उद्देश काय सांगण्याचा आहे. बरोबर. काही म्हणजे आता समोर बघू शकता लव्ह बर्ड्स आहे ती. लव्ह बर्ड्स आहे. तर प्रेमी युगल म्हणजे असं नर पक्षी आणि मादी पक्षी, तर हे वखारीतून ही लाकूड मिळालेलं आहे आणि त्याला बैठक हे जोडणे पण एक कौशल्याचा भाग आहे. दोघाचा आकारही सारखाच आहे. योगायोगाने हे असं